आज एकीकडे भारत पाकिस्तान मॅचमुळे संपूर्ण देशाचं वातावरण गरम झालं तर दुसऱ्या बाजूला संजय राऊतांनी राज्याचं वातावरण गरम करून टाकलेलं आहे। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। राऊत असं म्हणतात की एकनाथ शिंदे डरा हुआ इंसान। स्वतः घाबरलेले माणसं लोकांना डरावा इंसान म्हणतात। अरे तुम्ही कुणाबद्दल बोलताय? एकनाथ शिंदेबद्दल? डर से हम डरते नहीं, डर के आगे जीत है, हे आमचं वाक्य असतं। म्हणून आम्ही डर बीर नाही पाहत, आम्ही ते जीत पाहत असतो। आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब कधीही घाबरणारा माणूस नाही, पणाला लावणारा माणूस आहे। आणि ती हिंमत असावी लागते। बोलण्याने हिंमत तयार होत नसते, कृतीतून हिंमत तयार करावी लागते। आणि ते एकनाथ शिंदे साहेब दाखवून देतात। म्हणून आम्हाला डरावं बरोबर नाही, डर के आगे जीत आहे हे नक्की। त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करून फक्त 5 आमदार निवडून आणावेत, नवीन चिन्हावर निवडणूक लढवून दाखवावी। लोहपुरुष कोण? अमित शहा, मग सरदार वल्लभभाई पटेल कोण? बाळासाहेब ठाकरे कोण? बाळासाहेबांच्या घरात चोरामाऱ्या आणि दादागिरी करायचं आणि आमच्यावर दादागिरी दाखवता। हे बघा, गद्दार कोण म्हणत होतं ते, बंडखोर कोण म्हणत होतं ते, 50 खोके कोण म्हणत होतं ते, जिंकलं कोण? आम्ही। खऱ्या अर्थाने गद्दारी त्यांनी केलेली आहे। बाळासाहेबांचा पक्ष हा लोकांच्या दारी, सिल्वर ओकच्या दारी, दिल्ली दरबारच्या दारी नेऊन ठेवणारा हा माणूस हे गद्दार आहे खरे। यांच्या पक्षाचा नेता कोण आहे आज हे कन्फ्यूज आहे। शरद पवार आहे का राहुल गांधी? कधी पाहिलंय का ते उद्धव साहेबांना कधी बोलताना? हाच पक्ष चालवतो। म्हणून हे गद्दारांची ही जी काही फळी तयार झालेली ना, त्याच्यामुळे शिवसैनिक आजही त्यांच्यापासून दूर जात आहेत। आणि जे आमचं ऑपरेशन टायगर आहे ना, त्याच्यामुळे सक्सेस होतं आहे। आम्ही 40 होतो, 4ही निवडून येणार नाही, 60 आलोत। लोकांनी ॲक्सेप्ट केलं ना आम्हाला, आणि आम्ही त्याच पद्धतीने काम करणार आहोत जे शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत आहे। म्हणून गद्दार आहो त्यांना तुम्हाला तुमची जागा लोकांनी दाखवलेली आहे। आम्ही काय पक्ष निर्माण करायचा? आम्हाला दुसरा पक्ष काढायचाच नाही ना। आम्ही शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत, कशाला दुसरा पक्ष काढायचा? तुमच्यात लय धमक आहे ना, काढा दुसरा पक्ष। तुम्ही तुमची मशाल आहे ना, पेटवा ना लोकांच्या घरं। आता आम्ही चुली पेटवतोय आणि ते घर पेटवत आहेत, अशी परिस्थिती आहे। म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो। संपलेल्या लोकांवर बोलणं हा मला वाटतं योग्य नाही। म्हणून ते संपलेले आहेत, त्यांच्यावर जास्त भाष्य करणं सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही। त्यांचं दुसरं वक्तव्य आहे की स्वतंत्र लढ्यात जसा भाजपचा लढा दिसला नाही तसा एकनाथ शिंदेंचा सीमावर्ती भागात ते कधी गेले नाहीत किंवा त्या भागामध्ये त्यांनी कधी लढा दिला नाही। सीमावर्ती भागातील मंत्रिपदाचा दर्जा असताना एकनाथ शिंदे तिकडे गेले नाहीत असा त्यांचा आरोप आहे। 40 दिवस जेलमध्ये कोण होतं? संजय राऊत होता। भुजबळाला विचारा, भुजबळ तर मित्र आहेत तुमचे, त्यांना विचारा। आणि हे कुठे होते मुळात? हे कुठे होते? हे बायांचे उघडे नागडे फोटो छापत होते ना त्या काळात। यांना सीमावाद कुठं माहिती आहे यांना? आणि म्हणून हे सर्व बकवास करणारे लोक आहेत। या बकवासीमुळं लोकांना फक्त मनोरंजन होऊ शकतं, मुळामध्ये काम होऊ शकत नाही। त्या सीमा भागामध्ये जाऊन येणारे छगन भुजबळ असतील किंवा काय असतील, त्या काळामध्ये याला माहिती आहे का भुजबळांनी कसं वेषांतर केलं होतं, रिव्हॉल्वर कसे घेऊन गेले होते, एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये कसे होते? हे सर्वजण त्या लढ्यामध्ये सामील होते। आजही आम्ही आहोत आणि आजही आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना। हे जात नाहीत। गेलाय कुणी? उबाटा गटाचा कोणता नेता गेलाय तिथं? जात नाही, त्यांना काही घेणं देणं नाही। ते म्हणतात ते आपण इकडून बाहेरून पाठिंबा दिलेला बरा। हे सगळं बाहेरून करतात आणि बाहेरून करताना घरात बसतात। म्हणून यांच्यावर आम्ही जास्त टीका करणं आम्हाला योग्य वाटत नाही। नार्वेकरांच्या अनुषंगाने ते बोलत की नार्वेकर यांनी कायद्याची घटनेची कदर न करता निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इब्रतीला काळीमा फासली आहे। शिवसेना, राष्ट्रवादी आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्यांबद्दल इमानाची अपेक्षा म्हणजे रेड्यानं दूध देण्यासारखं आहे। अहो, त्या नार्वेकरांनी काय केलं? काय तू काय न्यायालय आहेस का? तू काय जज आहेस का? तुम्हाला काही न्यायालयाची दरवाजा घटना मानता का नाही? बाबासाहेबांची घटनामध्ये तुम्हाला त्या घटना बी मान्य नाही का? त्यानुसार तुम्ही न्याय मागा ना। मग तुम्हाला कुणी अडवलंय का? आणि कोणत्या रेड्याचं दूध काढताय तुम्ही? तुम्ही कोण आहात? तू जेलमध्ये गेलेला माणूस, हा पत्राचाळीमध्ये बेलवर आलेला माणूस, हा आम्हाला ज्ञान शिकवतो? आश्चर्य या लोकांचं। स्वतः जेलमध्ये जाऊन 3 महिने राहून आलेले आहेत।
नरकाकडून स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आम्ही त्यांना दाखवलेला आहे, तरी ते आता बोलत आहेत. हे रोजचं बकवास करणं हे फक्त आणि फक्त या माणसाला आहे, तंत्र त्याला माहिती आहे. आणि हे लोक आता कंटाळलेत या गोष्टीला. राज ठाकरे यांच्या महायुतीचे नेते सगळे भेट घेत आहेत, त्यामुळे रामदास आठवले नाराज होत आहेत. ते म्हणतात की राज ठाकरेला किंवा मनसेला महायुतीत घेऊ नका, राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजून काही मिळणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंना आव्हान त्यांनी केले, लोकसभा विधानसभेत महायुतीनं मला डावललं, मात्र मी महायुतीला डावललेलं नाही, असा सुद्धा खुलासा रामदास आठवलेंनी केला आहे. नाही, रामदास आठवले महायुतीबरोबरच आहेत आणि ते चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहेत. महायुतीमध्ये एखादा घटक पक्ष येत असेल तर त्याचं स्वागत यासाठी करतो की मताचं विभाजन होऊ नये, मतं आपली इकडे तिकडे जाऊ नये, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन असतो. सत्ता ही एकाच्याच हातात असली पाहिजे असं कधी भाव ठेवू नये, म्हणून सत्तेमध्ये सर्वजण बरोबरचे असावेत, हा जर प्रयत्न होत असेल महायुतीकडून तर तो चांगला आहे. राजसाहेबाला भेटायला जाण्यामागचा हेतू असाच आहे की त्यांच्याकडे असलेली युवा ताकद जी त्यांच्यासोबत आहे ती इतर विखुरली जाऊ नये किंवा त्याच्यामुळं महायुतीला कुठंही फटका बसू नये, आणि म्हणून त्यांना बरोबर घेणं हे योग्य की अयोग्य हे ठरवणारे नेत्यावर आहेत, ते ठरवतील. आणि आणखीन वेळ आहे त्याला, हे भेटीगाठीचं सत्र सुरू राहणार आहे. परंतु ऐन वेळेला नेमकं काय भूमिका राजसाहेब घेत आहेत, काय भूमिका महायुती घेते हे त्या टायमाला कळेल. मेघना बोर्डीकर आहेत, त्या म्हणाल्या की महायुतीच्या लोकांसोबत आम्हाला संघर्ष करावा लागतो. नेत्यांबरोबर संघर्ष करण्याचं काही कारणच नाही ना, ते स्वतःच आता पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत. संघर्ष हा नसतो, तुम्हाला संघर्ष करण्यापेक्षा संवाद साधा, त्यामुळं सर्व प्रश्न सुटतात असं माझा स्वतःचा अनुभव आहे. संजीव नाईक जे आहेत त्यांचं वक्तव्य आहे, ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. फडकवा ना, थांबवलं कोणी? शिवसेनेचा बी फडकणार आहे, भाजपचा बी फडकन. दोघं जर एकत्र ते आले तर महायुतीचा फडकेल. आणि म्हणून कोणता झेंडा फडकवायचा या त्या नेत्याने ठरवलं पाहिजे. परंतु एवढं निश्चित आहे, पक्षाबद्दल असलेला आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे, तो त्यांनी ठेवावा. त्याबद्दल आम्हाला त्यांच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही. भुजबळांच्या नाराजीचा प्रकार अजून दिसतोय. पक्षाच्या बैठकीला भुजबळ गैरहजर होते, मात्र विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक जी झाली त्याला ते उपस्थित होते. आता भुजबळ हे एक वेगळं समीकरण आहे, ते कधी नाराज असतात कधी खुश असतात, कल्पना नाही. मोठे नेते आहेत, मला वाटतं ते स्वतः या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये असतात. कधी काय घडेल याचा नेम नाही, म्हणून थोडा वेळ वाट पहा आणि नंतर याचा या अधिवेशनामध्ये तुम्हाला खुलासा सुद्धा होईल. प्रताप सर नाही काय ते म्हणाले की मी देखील पालघरला जाऊन जनता दरबार घेऊ शकतो, जनतेचे प्रश्न सोडवत असेल तर जनता दरबार घ्यायला काय अडचण आहे. गणेश नाईक या अगोदर पालकमंत्री असताना जनता दरबार घ्यायचे. गेलं पाहिजे, प्रत्येक जणांनी गेलं पाहिजे. मी सुद्धा कोणत्याही महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेऊ शकतो, त्याला अडचण काय आहे? समाजाचे प्रश्न अनेक असतात आणि प्रत्येक मंत्र्यांनी गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे. यामुळे लोकांचे प्रश्न सोडवायला आपल्याला पुन्हा वाव मिळतो. एखाद्याने जनता दरबार घेतला म्हणून जनता त्याच्याबरोबर गेली अशातला काही भाग नसतो, तर जनतेचा प्रश्न सोडवणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणून जनता दरबार घेतल्यामुळं आता पक्ष आमच्या पाठीशी किंवा लोक आपल्या पाठीशी आले असं समजण्याचा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. सुषमा अंधारे आहे, ते म्हणाले की गेल्या 5 वर्षात महिला आयोगाचं अस्तित्व जाणवलं नाही, त्यामुळे महिला आयोग बरखास्त करा. जाणवलं कसं? आता हे सगळे महिला आयोगाचे अध्यक्षच होते ना सर्वजण, जे ते उठायचं जे ते बोलायचं तेच हेच अध्यक्ष म्हणून वावरत होते, म्हणून सरकारने त्यांचं अस्तित्व कमी केलं असावं. परंतु आता अध्यक्ष आहेत आणि ते चांगलं काम करतील. काही तक्रारी असेलच कोणत्या माणसांबद्दल तर त्यांनी त्यांच्याकडे केली पाहिजे. भारत पाकिस्तान सामना आहे, सगळ्या देशामध्ये त्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. तुम्हीही क्रिकेट प्रेमी आहात, काय वाटतंय? भारत जिंकलाच पाहिजे. क्रिकेट मॅच ही पाकिस्तान बरोबर असताना पाहण्यामध्ये एक वेगळी मजा असते. आम्ही पाकिस्तानला आमचा शत्रू मानतो एवढं निश्चित आहे, कारण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो त्रासाचा बदला म्हणून का होईना, क्रिकेट जरी हा खेळ असला तरी पाकिस्तानला हरवण्याचं एक इच्छाशक्ती जी असते ना प्रत्येक भारतीयामध्ये असते. म्हणून ही मॅच करो या मरोच्या
लढ्यासारखी लढल्या जाते. आणि म्हणून आजची मॅच भारत जिंकेल, 100% जिंकेल. पुन्हा पाकिस्तानला सांगेल की हमारे नाद में नहीं लगना. आपको कहीं भी क्रिकेट में हो या युद्ध में हो हरा के ही रहेंगे. ये मेसेज यातून जातो. मला वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही पाकिस्तानला असं ठणकवताय जसं तुम्ही संजय राऊतला नेहमी ठणकवता. नाही, संजय राऊत हा चिल्लर विषय आहे. हा देशप्रेमीचा विषय आहे. प्रत्येक भारतीय, प्रत्येक आता युवा पहा, महिला पहा, वयोवृद्ध पहा, प्रत्येक क्षेत्रातले लोक बघा, आज त्या क्रिकेट मॅचशी जोडले जाणार आहेत. हा असलेला स्वाभिमान आहे. म्हणून प्रत्येकाची भावना हीच आहे. भले इतर टीमशी आपण हारलो तर चालेल, पण पाकिस्तानाला हरवलं पाहिजे हे प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. तीच मी बोलून दाखवली. तुमचं कसं क्रिकेट प्रेम होतं, म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळलंय कधी, कशा पद्धतीनं खेळलंय, काय? हे बघा, क्रिकेट मी जास्त काही खेळलेलं नाही आहे, परंतु क्रिकेटबद्दलचा एक आस्था मला जरूर होती, प्रेमसुद्धा होतं. मी त्या टायमाला पाहायचो वेस्ट इंडिजचे 6.25 फुटाचे ते प्लेयर आणि त्याच्यासमोर असलेला आपला गावस्कर, आणि गावस्कर तर फटकेबाजी करतोय. म्हणजे त्या धिप्पाड लोकांबरोबर आपला गावस्कर जेव्हा सेंचुरी मारतो त्या टायमाचा एक आनंद. कपिल देव, वर्ल्ड कप जेव्हा झालं, 175-176 धावा, एकटा माणूस झुंज देतोय, जिंकतोय, हा वेगळा आनंद होता. आणि तो अनुभव आम्ही घेतलेला आहे, आनंद तो उपभोगला आहे. श्रीकांत असेल, संदीप पाटील असतील, हे सगळे रवी शास्त्री असतील, हे सगळे जे काही खेळाडू होते त्या काळाचे, त्यापासून ते आतापर्यंत विराट कोहलीपर्यंत, मग धोनी मधल्या काळातला धोनी असेल, बाकी सर्वच आहे, आतापर्यंत विराट कोहलीपर्यंत आपल्या एक एक रत्न या भारतामध्ये झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्याबद्दलचा असलेली एक आत्मीयता आहे, एक त्यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम आहे, ते व्यक्त करायला ह्या मॅच कारणीभूत असते. आणि त्या मॅचच्या अनुभवातून मागचा सुद्धा दिवस आम्हाला आठवतात. अरे, एक टाईम असा होता, कपिल देव बॉलर तर होताच चांगला, पण बॅटिंग केली तर भारताला जिंकून दाखवलं. ह्या एक भावना असते. आत्तापर्यंतच्या या सगळ्या प्लेयर्समधला तुमचा सगळ्यात आवडता प्लेयर कोणता? मग आवडता प्लेयर असा मला त्या काळातला सर्वात जास्त आवडता म्हणजे एक कपिल देव असायचा, जो खुनशी म्हणून खेळायचा, खुन्नसबाज. त्याची ती हाईट, त्याची बॉलिंग करण्याची पद्धत, मग काही काळ का असं ना, संदीप पाटील जर याचा तर चौकार छटकार मारल्याशिवाय जात नव्हता. रन कमी किती असेल पण रन रेट त्याचा जास्त असायचा. सचिन आला, सचिन तर सर्वांचा गॉडच झाला. म्हणजे त्याच्या रेकॉर्डात आताही काही काही लोक तोडायच्या काठेवर आहेत, पण सचिनने ज्या पद्धतीने आला, खेळला, रिटायर झाला, एक आदर्श देऊन गेला. म्हणून असे खेळाडू आम्हाला आवडतात आणि त्यांना मला वाटतं हे नेहमी स्मरणात राहणारे खेळाडू आहेत. तर हे होते संजय शिरसाट, यांनी सुद्धा भारत पाकिस्तान मॅचवरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.